वरळी अपघात प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पीडित प्रदीप नाखवांच्या भेटीला गेले। यावेळी आपल्याला सरकारी मदत नको तर न्याय हवाय अशी मागणी नाखवांनी केली। पाहूया। आपल्याला पैसे नको तर न्याय हवा म्हणून प्रदीप नाखवांनी सरकारला आवाहन केले। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणात सरकारला सळोकी पळो करून सोडणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी वरळीतल्या नाखवा कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं। तुम्ही 18 मॉलकडनं तुम्ही फक्त ते किलोमीटर लावा, मग तुम्हाला समजेल किती अंतर आहे, ते किती वेळ लागतो तिथे जायला, त्यात गतिरोधक किती आहेत, म्हणजे कशी तिची अवस्था करत नाही त्यांनी सांगा। याला वाचा कोण बोलणार साहेब? मी माझ्या बायकोसाठी प्रत्येक माध्यमांशी तेच बोलतो, मी वेळ लागायची पाळी गेले मला। प्रत्येक माध्यमांशी तेच बोलतोय, माझ्या समोर ते दिसतंय। 4 दिवस झाले मी झोपलो नाही, 4 दिवस झाले माध्यमांशी, मी प्रत्येक माध्यमांशी बोलतोय जेणेकरून मला न्याय भेटेल। यांना जाग नाही तो, जाग नाही, करू काय? दरम्यान आरोपी मिहिर शहानं अपघाताच्या रात्री 2 ठिकाणी दारूप्राशन केली होती। मित्र मिळून विस्कीचे 12 पेक रिचवले होते। मुख्यमंत्री शिंदेंनी मृतांच्या नातलगांना 10 लाखांची मदत जाहीर केली। मात्र पैशांऐवजी न्याय द्या, आमचं सर्वस्व हिरावणाऱ्याला सोडू नका असं आवाहन प्रदीप नाखवांनी केलंय। तोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत? पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। मिहिर शहाच्या केसमध्ये जेवढी तात्परतेने आमच्या सरकारने कारवाई केली, तेवढीच तात्परता तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारने कधीच दाखवली नसती। अगर तेवढीच प्रामाणिकतेने दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतचे केसाची कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे जेलमध्ये असता। ती आता होणार ना, कारण मी नावं घेणार। रिझवी कॉलेजच्या बाजूला, बँड्राच्या रिझवी कॉलेज काटर रोडच्या बाजूला कोणाचा बंगला आहे जिथे हे लोक संध्याकाळी 7:30च्या नंतर जमतात? मिहिर शहा नावाच्या तरुणानं मद्यधुंद अवस्थेत कारनं नाखवांच्या पत्नी कावेरी यांना क्रूरपणे 1.5 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं। मिहिर शहा शिंदे गटाचे नेते राहिलेल्या राजेश शहाचा मुलगा निघाल्यानं शंकाही उपस्थित झाल्या। तुर्तास मिहिर शहा अटकेत असून पीडित कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।